शिवसेनेमध्ये फुटीची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेनेचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे। मात्र याच्यामध्ये माहितीला हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये आणि मुख्य म्हणजे ठाकरेंपासून वेगळे झालेले शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी सुद्धा चांगली राहिली नाही आणि त्या पार्श्वभूमीवर आता लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये फुटीची शक्यता वर्तवली जाते। तर शिवसेनेचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी तशी माहिती दिल्याचं कळत आहे। तर या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, आता नुकताच लोकसभेचा निकाल लागलेला आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणखी एक भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जाते। ते म्हणजे आता विधानसभेच्या पूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटात प्रवेश करतील असं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? स्वप्नील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। संपर्कात आहेत आणि हे लवकरच पक्षप्रवेश करतील अशाप्रमाणे सुद्धा चर्चा आता रंगू लागलेली आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षासाठी जागा आणण्यामध्ये लढावं लागलं, इतक्या बैठका घ्यावं लागला। त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा फटका बसू शकतो। लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे शिंदे गटाची वाटचाल आहे, शिंदे गटाला मिळालेलं जनाधार आहे, त्या विरोधामध्ये ठाकरे गटाला मिळालेलं जनाधार आहे, यामध्ये कुठेतरी या आमदारांचं मनधरणी करण्याचा प्रयत्न कुठे होतोय का आणि याच आमदारांकडून आता ठाकरेंच्या संपर्कात। स्वप्नील, थोडंसं थांबवते मी। ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सचिन अहिरजी, शिंदेच्या शिवसेनेचे काही आमदार तुमच्या संपर्कात असल्याचं कळत आहे। काही आमदार हा कुठनं आलेले आहेत, खूप आमदार लोकसंपर्कात येऊ शकतात। किती आकडा किती आहे तरी सुद्धा सचिन अहिरजी, तो आकडा किती आहे सांगू शकाल का आपल्या प्रेक्षकांना? नाही, मी तेच बोलतोय, मी काहीचा शब्द म्हणजे तुम्ही काय पाहिजे ते घ्या, 40चे पण येऊ शकतात उद्या। कारण ज्या लोकांनी ही शिवसेना सोडली स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांनी, त्यांना आता हे कळून चुकलेलं आहे की मोदीजींचा चेहरा घेऊन पण जर महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती असेल तर आता नेमकं कोणाचा चेहरा घेऊन जाणार आहेत ते लोकांचं पण। मग उद्या भविष्यकाळामध्ये आमदार म्हणून त्यांना निवडून यायचंच की नाही। आणि माझ्या माहितीप्रमाणे 40 जे आमदार आमच्याकडनं गेले त्यातले 50 ते 60% पेक्षा जास्त लोक आपापल्या मतदारसंघामध्ये डेफिसिट झालेले आहेत। आणि हे शिंदे गटातच नाही, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थ आहे। म्हणजे मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर, मी नाव नाही घेणार, पण 5-6 आमदारांपैकी 2 आमदार जे बाहेरचे आहेत ते काय मूळ भारतीय जनता पार्टीचे नाहीये, त्यांच्या मनामध्ये अस्वस्थ आहे की आता पुढे आमचं काय होणार आहे। तर ही अस्वस्थता ही वाढणार आहे। पण आम्ही हा प्रयोग लोकसभेला पण करण्याचा प्रयत्न केला काही नाही, पण आम्ही ही स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आणि नेते जे आमच्याबरोबर राहिलेत, अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी आमचं चिन्ह घेऊन गेलेत, बाकी सर्व गोष्टी झाल्यानंतर देखील आमच्याबरोबर राहिलेत, त्यांना घेऊनच ही लढाई लोकसभेला आम्ही लढलो। माझा पुढचा प्रश्न आहे अहिरजी, म्हणजे तुम्ही आरोप केला होता त्या आमदारांवर 50 खोके घेऊन गेले, त्याच्यानंतर ते निष्ठावान राहिले नाही, त्या आमदारांना आता जे तेव्हा परत येण्याच्या विचारात आहेत त्यांना तुम्ही परत घेणार का? मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे हा प्रयोग लोकसभेला पण झाला, त्यावेळी आम्ही एक खासदार कमी झालं तरी चालेल पण गद्दारांना क्षमा नाही, ही भूमिका आमची होती। पुढे पण देखील आमची तीच परिस्थिती आणि भूमिका राहणार की निष्ठावान कार्यकर्ते आणि विशेषतः ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना घेऊन आम्ही जाऊ। निश्चितच सचिन अहिरजी, धन्यवाद, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे आणि दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।